नमस्कार मित्रांनो, तर आज आहे 30 ऑगस्ट, उद्या आहे 31 ऑगस्ट। उद्या बाबांची रेस आहे वांद्रे किल्ला इथे। तर बाबा अंधेरी डिकेटलॉन इथे बिब नंबर आणि टी शर्ट आणण्यासाठी गेलते। मी नाही गेली कारण मला शनू दीदी आणि गणपती बाप्पासोबत खेळायचं होतं। ट्रेनमध्ये आईला तिच्या फ्रेंडचा बाबू भेटलं, ते खूप सुंदर दिसत होतं। ट्रेन बघितल्यावर मला जुग 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 आगीनं गाडी धुरांच्या रेषात हवेतच आली हे गाणं आठवलं। पण काय करायचं, मी तर गेलीच नव्हती। मला असं वाटलं की गेली असते तर बरं झालं असतं। खोपोलीपासून अंधेरी खूप दूर होतं, म्हणून बाबाला ट्रेनमध्ये भूक लागली, म्हणून बाबा अंधेरीला पोचल्यावर शेवपुरी खाल्ली, ती खूप छान लागत होती। बाबा अंधेरीला पोचल्यावर त्यांनी रिक्षा बुक केली आणि रिक्षामध्ये बसून ते जात होते। तर रिक्षा खूप स्लो जात होती। डिकेटलॉन बघितल्यावर ते आतमध्ये गेले आणि जिना चढत होते, वर जात होते। तर तिकडे खूप छान छान वस्तू होत्या, तिकडे छान प्रोसेस होती। शेवटी बाबांना एकदाच टी शर्ट आणि बिब नंबर कुठं भेटतं ते भेटलं। ते त्याच्याकडे गेले आणि बोलले स्नेहराम पालकर। तर ते दिलं त्यांनी त्याचा बिब नंबर आणि टी शर्ट। तर बाबांच्या बिब नंबरचं नंबर होता 5119 आणि आईनी पण हातात घेतलं। तेवढ्याच आईची नजर का बाबूवर गेली, जे जम्पिंग जॅकवर उड्या मारत होता। तर आता मी बीब नंबर घेतलेला आहे, माझी टी शर्ट पण घेतलेली आहे आणि आता मी गौरीसाठी एक गिफ्ट घेतलं आहे, म्हणजे एक छोटासा स्टूल आहे। तर तिला सांगितलेलं नाही आहे, घरी जाऊन तिला सरप्राईज देणार आहोत। आणि आता आम्ही इथून निघालेलो आहोत कारण आज भरपूर गर्दी आहे ट्रेनला। तर आता आम्ही आलेलो आहोत खोपोलीला। सकाळी 10 वाजताच्या ट्रेन निघालो होतो आणि आता वाजलं परफेक्टली 6 आणि 6 वाजता आम्ही पोचलो रिटर्न। आणि गौरीसाठी आणलं आहे आम्ही एक गिफ्ट, बघूया गौरीला कसं वाटतंय ते। सरप्राईज यायचं आहे ते येस। आणि आम्ही आता आलेलो आहोत घरी आणि गौरीला काय आणलंय बघू द्या बरं जरा। मी बस थांबली पाहिजे, ठीक आहे बस। नाही ना ओके। नमस्कार मित्रांनो, आज 31 ऑगस्ट आणि आता वाजलेत रात्रीचे म्हणजेच सकाळचे 12:30 आणि आता आपण चाललो आहोत बांद्रे येथे। आपण आहोत लवजी स्टेशनला। आज ट्रेननं प्रवास करणार आहे, सोलो प्रवास आहे आणि सोलो मॅरेथॉन आज आहे स्वतःची। तर 12:30ची ट्रेन इथून कर्जतला आहे, लवजी टू कर्जत, आणि कर्जतवरून 2:30 वाजता ट्रेन आहे, ती 2:30 वाजताची ट्रेन सकाळी पोहोचेल 5 वाजता बांद्रा येथे। तर आज आपला सोलो प्रवास, ट्रेनचा प्रवास, पहिल्यांदाच सोलो प्रवास आणि सोलो मॅरेथॉन करणार आहोत। तर बघूया, याच्या अगोदरच्या दोन्ही मॅरेथॉनमध्ये आपला पहिला क्रमांक आला होता, पोडियम फिनिश भेटली होती बांद्र्याची। आणि आज आपली तिसरी मॅरेथॉन आहे त्याच ठिकाणी, त्याच लोकेशनला। तर बघूयाच काय होतंय ते। आता वाजलेत रात्रीचे म्हणजेच सकाळचे 2 आणि आपण थांबलोत कर्जत स्टेशनला। आपली 2:30ची ट्रेन आहे, त्या 2:30च्या ट्रेनची वाट बघत आपण थांबलो आहेत आणि इथे बरीचशी लोक अजून आहेत।
नमस्कार, आता वाजलेत सकाळचे 3 आणि ट्रेनमध्ये गर्दी बघू शकताय. सगळी भाजीवाली मंडळी आलेली आहेत. पूर्ण ट्रेन भाजीच्या ह्याच्यात भरलेली आहे. सगळे त्यांचे भाजीचे सामान आहे. मला वाटलं होतं या ट्रेनमध्ये मी एकटाच असेल, परंतु माझा गैरसमज झाला. मला वाटलं मी मस्त झोपून छानपैकी जाणार आहे, असं 2 तास असतील आणि मी झोपून जाणार आहे. परंतु ह्या ट्रेनमध्ये आत्ताच एवढी गर्दी भरली आणि अजून भरपूर पुढे ही ट्रेन जाणार आहे. त्याच्यामुळे अजून किती गर्दी भरते, किती लोक येत आहेत भाजीवाली माणसं आणि काय होतं ते मी तुम्हाला वेळ भेटेल नक्कीच दाखवेल. चला तर आता आपण पोहोचलेलो आहोत बांद्रा फोर्ट गार्डनच्या इथे आणि एक स्पर्धा लवकरच सुरू झालेली आहे. आपण थोडा उशिरा आलो, पण आपल्या स्पर्धेतून वेळ आहे. साधारणतः 6:15 वाजता आहे. तर आपण थोड्या वेळानंतर वॉर्मअप करू आणि रेसला सुरुवात करू. आज आपल्यासोबत कोणीच नाही आहे ज्याच्यामुळे आपलं शूटिंग होऊ शकेल. तर जसं जमेल तसं करून आपण आज व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. Be careful guys, 10 kilometer runners, 10 kilometer runners, आराम से जाओ. You have a timing to go slowly, आराम से जाओ. Start your run and then you pace up. All the very best to each and every 10 kilometer runners. Now we have more 10 kilometer runners over here. Anybody else who's running 10 kilometers and still here? नमस्कार, आता रेस संपलेली आहे 5 किलोमीटरची आणि मी ओव्हरऑल 5 किलोमीटरला फर्स्ट प्लेस केलेली आहे. टायमिंग थोडा जास्त लागला पण दमलो आज, कारण ट्रेनचा प्रवास केला होता आणि 4 दिवस प्रॅक्टिस बंद होते जरा, पण रेस मस्त झाली. बघूया आता मशीनवर टायमिंग काय येतोय तो आणि प्लेस कोणती लागते. तशी तर फर्स्ट प्लेसच आहे, पण टायमिंगवर थोडाफार 1 सेकंद 2 सेकंद जर प्लेस गेली तर ते नंतरच कळेल. तर आता मी चेंज करायला जातो आहे AC वाल्या वॉशरूममध्ये. AC वाला वॉशरूम आहे एक हॉटेल ताजलँडच्या समोर. हे आहे इथे हॉटेल ताजलँड. आणि आता चेंज करून येतोय कारण पूर्ण भिजलेलं आहे घामात आणि सोबत कुणीच नाही आहे. एकटा सोलो रनर असल्यामुळं व्हिडिओसुद्धा नाही आलेल्या कोणत्याच. फोटोज काय ऑफिशियल मिळतील तेच. ठीक आहे, चला तर चेंज करून येतो. बाय. हे सुपर AC डिलक्स टॉयलेट वॉशरूम आणि आता आपण तिथे चेंज करतो आहे. हे आपले आज प्रॅक्टिस शूज होते, पण रेसला शूज आपण हे वाले घातले होते जे आपले फेवरेट आहेत. आपण बहुतेक ड्रेस त्याच्यावरच करतो, त्याच्यात कॉन्फिडन्स भेटतो जरा. ठीक आहे. नाश्ता काउंटर आहे, तर आपण नाश्ता घेणार आहोत. आवाज येत नसेल माझा, सगळं DJ चालू आहे. प्रोटीन
बनाना। अच्छा बाय द वे गाइस, ये जो हमारे दोस्त हैं दोनों, इधर आओ, बीच में आओ। ये पहली बार आए हैं, ये पहली बार मैराथन फील कर रहे हैं। आप कहना चाहेंगे एक बार जोरदार चिल्लाएंगे, मेक सम नॉइज फॉर एवरीबॉडी गाइस, एवरीबॉडी कैन यू शॉट दिस वाला क्राउड, मिस मत करना दिस एनर्जी। लेट मी कॉल द विनर इन द 5 किलोमीटर 25 years to 44 years, बिब नंबर 5119, स्नेहल पालकर। अच्छा बेचारा फोन लेके खड़ा, ओए जोरदार ताली हो जाए स्नेहल पालकर। आप दोनों हाथ लगाएं प्लीज ट्रॉफी में, एंड द विनर, थैंक यू सो मच। आता आहोत बांद्रा स्टेशनवरती। खूप छान असं स्टेशन आहे। आपले मॅरेथॉन संपली, प्राइज डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे। ही आपली ट्रॉफी आणि आता आपण चाललो रिटर्न बांद्रा ते दादर, दादरवरून कर्जत आणि कर्जतवरून खोपोली। चलो बॉयज। आता आलो तर आपण कर्जत स्टेशनला आणि आता आपली ट्रेन 12ची आहे। आता वाजलेत 11:15 म्हणजे 11:15। तर आपण घेतली भेळ, खात बसूया 12 वाजेपर्यंत। नंतर इथून जाईल खोपोली ट्रेनने खोपोलीला।